प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे कट्टर बकासूर प्रेमी व नमन प्रेमी सौरभ संतोष शिगवण, कट्टर बकासूर प्रेमी व नमन प्रेमी सौरभ संतोष शिगवण या गाव रावतळी मध्यवाडी यांकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ कामते हुमनेवाडी चिपळूण सौरभ दादांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. ठीक आहे या तुम्ही. अरे हे पेंड्या काय म्हणतो? काय म्हणते देवप्पा रे? म्हणजे तो ऐकलंच नाही. हे वेड्या मला सांग देवप्पा नेहमी कोणाला सांगतात? मला सांगतात. मी कशाला ऐकतोय? मोठ्याने सांगतात. अरे होय पण तुला माहिती नाही ह्या कान्याचं मग काय म्हटले आता देवप्पा? देवप्पाने आपल्याला फार मोठी कामगिरी सांगितली. कोणती रे? 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा हा. नाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. बरोबर आहे. यांचा रस्ता प्रतिबंध करायचा. पण मला सांग त्या गवळ्या सणारी किती जाय? 16 शस्त्र 108 का आपण किती जण? दोघे जण. पण ही कामगिरी दोघांना झेपल का? नाही झेपणार. अरे कशी झेपल? झेपणार नव्हती. मग देवप्पा सांगत होते तेव्हा सांगायचा. मला वाटलं की एवढा गडी असताना मी काय घाबरतोय? म्हणजे माझ्या भरोशावर तू आणि तुझ्या भरोशावर मी. पण मला सांग देवप्पानी कामगिरी करायची कशी सांगितलं का? बघ, देवप्पाने सांगितले म्हणजे कामगिरी 100% केली ते पाहिजे. करायला पाहिजे. हा आता काय करायचं? काय कामगिरी करायचं म्हणजे बरोबर आहे. हा. काही ना काही दुसरं करायला पाहिजे. काय मी काय म्हणतो माझ्या जोडीची एक चोचरी आहे. कोचरे आहे. हा एक चोचरी आहे. हा. त्याला मी एकान म्हणतो, होणार आहे काय? मग त्याच्या मित्राला पण एकाला बोलूया गोट्याला दोघांनी होय. दोघांना बोलूया म्हणजे ते दोन आणि आपण दोन झाले 4. आणि काम लगेच होईल. पण येतील काय? एक प्रॉब्लेम आहे की इथं असले तर साधारण माझ्यावर आहे. माझ्यापेक्षा लहान तुझ्याकडे कुठं आहे? तुझे आणि माझे होणार नाही की त्यांच्या होईल अरे काय? होणार म्हणजे होणार. आणि हात करून बघतो. बघ. अरे सत्य! छे. बहुतेक नाही येणार. नाही येणार. अरे सत्य! काय अरे वेड्या, आहेस कुठे रे? अरे इकडे मापात आलोय बघ. ए, अरे तिकडे घाल दे पहिल्यांदा गोकुळाची आहे. अरे गोकुलात कशाला? ए, गोकुळात फार मोठी मजा आहे. गोकुलात मजा आहे? हा. असं काय आहे गोकुलात? अरे गोकुळ हे बघ, दही, दूध, लोणी, ताक, जेवढं पाहिजे ते भेटणार आहे. असं म्हणतोस? असेल तसं आहे. अशी तसा माझ्या दोस्ताला पण घेऊन ये अरे मग. दोघांनी पण या. आणि लगेच या. आलो हा. मी काय म्हणतो एखादा गाणं घेतलं झटकन येईल. आज तर काय तुला अडवू शकत नाही. हा. लगेच येतो मग. ठीक आहे. हरी सुदामा हा कामारी तो काही राणाला रे सुदामा काही राणाला हरी सुदामा कामारी तो काही राणाला रे सुदामा काही राणाला जिवंत आहे मला वाटतं गेला का काय?
कशा घ्या ह्यात परत याला स्मरण न करू हा म्हणतो काजूच्या 2 बिया टाका अरे एक पेंद्या अरे हा शेंगाट काय कोण काय जगत मला काय माहित तुला माहित नाही काय अरे हा बायाच आहे शेंगाट काय म्हणतो अरे पूर्वी लोक श्रावण महिन्यात भरायची आता लोक भरत नाही का सांग अरे कोण मुंबईत असतो कोण पुण्याला असतो लोक भेटायला मग काय करतात लोक कुठं वाचतोय गाजतोय कुठं झटकन उडी टाकतात. बरोबर बरोबर सगळा हा शेंगाट आहे काय मी काय बोलतो हे जर जेवायचे जर आपल्याला बघायचं असेल तर काहीतरी युक्ती करायला बरोबर पाहिजे आहे. तू असं कर काय करू? एखादा तुझ्याकडे जुना कोणता प्रश्न असेल तो विचार तुला सांगतील नवीन नसेल ना तुम्ही विचार चालेल ना? होय ना आणि जर प्रश्न विचारतो ना देव जर माझ्यावर कोपले हा. तर काय करू अरे वेड्या मी आहे ना तू कशाला घाबरतोय हा? अरे हा पण आहे होय मजे काय तो विचारतोय प्रश्न हा? मी विचारतो हो 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 ह्याची काळजी मी घेतली. जीवाला थांबला आणि प्रश्न विचारून वाटवला माझा करा हा? अरे, अरे. अरे मेलो तू बरे सावकार सोडायचं बाया पलीकडे उड्या मारते विचारू देवानू हो देवानू मला एक प्रश्न आहे विचारू काय निवांत आहे. माझा भाचा तुझा भाचा? हा, शाळेच्या नावावर हा. दिवसभर मुंगत असतो मा गुलामा जातो कुठं शाळेत मेरी माता नाही हा पण कुठं जातो पत्ता नाही काय म्हणतो हा. माझ्या घरात फोन करून विचारतात हा तुमचा पोरगा तुमचा भाचा आलेला नाही महिनाभर बरोबर आहे. कुठं गेला होता ते विचारतो हा हा विचार तर कर माझा तू. भाचा शाळेच्या नावाखाली कुठं जातो दिवसभर उडकत असतो काय माहिती आहे तुम्हाला हो, शाळेत जात नाही ते आम्हाला माहिती आहे रोज विचारता. अरे लोकांना एक भेटेल ना होय होय हो, हो. काळची मोठी पण गेलो जमिनीतनं वर या आधी. आधी वर या का नाही जमिनीत आणि तुमच्या अगोदर ते त्यांचे होते का नाही आधी? मी काय बोलतोय विचार का नाही जेव्हा पुढचा विचार का नाही अरे हो हा तरी बोलतोय हा. तुला संध्याकाळच्या घरात भिजून काय येतो म्हणजे तुम्हाला माहित नाही मला काय माहिती कोणाला आता माहित जर नाही. देव आले नसते काय समजलं आता बरोबर आहे. कुठं जातो आणि काय नाही त्यांना असं विचार. तर माझा भाचा आता साधारण काय करत असेल कॉकर बीचवर काय दिसतंय तुम्हाला होय, होय, होय. तुम्हाला दिसतं तर आम्हाला पण सांगा म्हणजे त्याला दुसरी राधा भेटली नाही त्याला दगडच पाहिजे होता काय एवढं जेवण दिसतं ना सीसीटीव्ही काय म्हणतो म्हणजे काय एवढी वाय लांब आहे थांबाय तू आता असं कर काय आता माझा नाव आता आपण जाऊ तिकडे असतोच काम करू तू जेवण असं विचार तो दगडाच्या पाठी काय करतोय देवानू दगडांच्या पाठीमागं काय करतो खरं खरं सांगायचं नाही सांगू शकत म्हणजे एवढ्या भयंकर परिस्थितीत आहे का हे, यांचं डोकं वेगळं चालतोय. आता देव प्रश्नात पडले होय काय ना? कारण काय असेल कारण कसं काय? अरे देवानं मॉडेल आहे काय तर दगडाच्या मागं आहे वेगळं सांगताय बरोबर. दगडाच्या मागं काय करतात हे सांगत नाही होय ना कारण काय अरे देवानं मागचा दिसत नाही दगडाच्या पुढचा दिसतो असा आहे म्हणजे विषय. काय तू आता असं कर हा. तू याला काय कर सत्य विचार देवानू हा आता त्याला सुधारण्यासाठी काय करावं लागेल काय उपाय आहे तुमच्याकडे याच्यावर माझ्याकडे एक उपाय आहे. सांगा लवकर सांगा लगेच सांगा तुझ्या रे पोरग्याला सांग. भाच्याला भाच्याला भाच्याला. हा, मग जीवन या पाहिजे. 2 पोरी मला द्यायला. तुझ्या भाच्यापेक्षा ह्या देवाची बिकट परिस्थिती काय? हा? हा, काहीतरी वेगळा अरे मी काय म्हणतो मला काही समजलं नाही एवढी परिस्थिती देवांची पण हल्ली आली काय माहित काही भाषा कुठली येते? अलग लेवल काय बरं रहस्य आहे मेरे को हिंदी आता नहीं था
तू आता असं तर हा देव काय घेते जाग्यावर जाते. देवानू आता माझ्या भाच्याला सुधारायला काय करावं लागेल? आता तर दुसरा काय उपाय आहे काय तुमच्याकडं? माझा रे एक गजर करा. गजर एक घ्यायचा आहे. हा मलापासून जर देवानी बोलले असते म्हणजे ते आम्हाला जाऊन